टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीला मनीष पाटील मैदानावरती दाखल झालाय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते। खरं तर या वर्षीच्या सर्वाधिक चर्चेतील नाव आणि रायगड आणि ठाण्याच्या मॅचमध्ये ज्याला आपण खेळताना पाहिलं, आज अभिमान राहील टेंबिवलीकरांना की हा खेळाडू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला। या वर्षी सर्वाधिक वेळेला मला वाटतं टेंबिवलीकर स्पर्धा जिंकले आणि त्या वेळेला खेळायला जायचं जिंकून यायचं कोण होता तो? सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय तोच राहिला, कारण 13 वेळेला जर स्पर्धा जिंकायच्या आहेत तर एक असा अवलिया असायचा लावा गावामध्ये जो कधी टी शर्ट्स काढेल, गाणं बोलेल, आणि तो टेंबिवली संघामध्ये आहे। आज परेश आलेला आहे। खरं तर मला वाटलं परेश गोराटकर आज उशिराने दाखल झाला, टीमचा कॅप्टन, ज्याचा उल्लेख नुकताच आपण केला होता। गतवर्षीपर्यंत आयुष्यामधल्या खूप साऱ्या इनिंग, खूप साऱ्या स्पर्धा, खूप सारे वर्ष तो बॅटिंगला ओपनिंगला यायचा, परंतु संघ चांगला खेळतोय, आपलं स्थान बदललंय, बॅटिंग मिळत नाही आहे परंतु त्याचा दुःख नाही, संघ जिंकणं ही बाब महत्वाची आहे। मनीष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मनीष पाटील आणि त्याच्या साथीला प्रतीक पाटील। पहिला बॉल बॅटची आतली कडा घेतली आहे, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे। एकेरीने सुरुवात झाली आहे, गोलंदाजी मार्क मध्ये वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पावसाळी क्रिकेट या खेळाडूने गाजवलं। ताई पॅकर्स या संघामध्ये या खेळाडूला खेळताना आपण पाहिलं, सातपाटीचं नाव मोठं करत असताना या खेळाडूने अनेक चांगले इनिंग साकारलेले आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वीरू बाबरे ओव्हर द विकेट। यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय, सीमारेषेच्या जवळ अगदी चेंडूला स्टॉप केलाय, फिल्डिंग चांगली राहिली आहे आणि ते धावाही कंप्लीट केल्या गेल्यात, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु फिल्डरही त्या ठिकाणी पोहोचले। काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय। एका बाजूला वीरेंद्र बाबरे पालघरचा सुपरस्टार आज मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या विरोधात टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटीलला तुम्ही पाहताय। आनंदवाडीची क्रीडा स्पर्धा खुल्या गटामध्ये खेळत असताना यंदाच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूने गाजवली आहे ना, तो फलंदाज प्रतीक पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज वीरेंद्र बाबरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट। स्विचिचा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, आणखीन एक चांगला चेंडू आहे की काय, परंतु नाही, इट इज अ वाईड बॉल। पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलाय, टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल जेटीसी लाईव्हचा आणि खऱ्या अर्थानं आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मैदानावरती जर पाहिलं तर एका बाजूला प्रतीकला पाहताय, त्याच्या सोबतीला मनीष दाखल झालाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती वीरेंद्र बाबरे या गोलंदाजाला तुम्ही पाहताय। आमचे तिसरे पंच पाहणी करतील विशालजी नाईक सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली पाहायला मिळाली आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतायत व्हाईट बॉल आहे की नाही, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून पारदर्शकता आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ती पारदर्शकता खऱ्या अर्थाने जेटीसी लाईव्ह आतापर्यंत आपल्याला देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। समालोचन कक्षामध्ये आपल्याला जॉईंट होतील संदीपजी गावंड सर आणि अक्षयजी साटम सर आणि तुकारामजी मांगेला सर देखील आपल्याला जॉईंट होतील। थँक्यू सो मच निशांत पाटील। दोन संघ आमने सामने लढण्याकरता सज्ज होत आहेत। टॉस झालेला होता आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय परी 11 सातपाटी टीमच्या कॅप्टन सुमित मात्राने घेतला आणि बॅटिंगसाठी दॅट्स अ व्हाईट बॉल निर्णय आलाय। नुकताच DRSची मागणी होती। दोन बॅटर आपण बघतात, प्रतीक पाटील आणि मनीष। हाफ ट्रॅकर पुल करायचा इरादा केला होता पक्का, इथे लागू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला धक्का। प्रतीक पाटील इज आउट, गॉन। धन्यवाद जयजी भोसले। आणि त्याच्यानंतर आपण निशांत पाटील यांचा आवाज ऐकत होता। आमच्या जोडीनं आता संदीपजी गावंड जॉईंट झाल्या। ती स्पर्धा जर पाहिली तर बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 बघताय। आजचा दुसऱ्या रजनीमधला दिवस आहे। मागचा सामना संपला, त्यानंतर आता तिसरा मॅच अशा दोन संघामध्ये खेळला जातोय। बघा विकेट पहिला बघूया, मेगा स्क्रीनवरती बघू शकता। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न टॉप एड लागला आणि क्षेत्ररक्षक दूरवरती होते। बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावत 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 आले, त्यांना माहिती महत्त्वाचा विकेट आहे हा चेंडू। जर पाहिला ना टॉप एड लागला होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अक्षरशः धावत धावत मिड विकेट पर्यंत आला आणि सुंदर असा झेल टिपलाय
चर्चा दोन्ही बाजूवर करणं. संदीपजी गावड आमच्या जोडीनं जॉईंट होतात. एक टेंबोलीचं संघ आहे, मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. जर पाहिलं प्रतीक पाटील बाद झाल्यात, पण सातपाटी संघानं मागच्या 4-5 म्हणजे आता वीरेंद्र बाबरेवरती चर्चा करतोय, वीरूवरती चर्चा करतोय, पण एंटायर सातपाटी टीम पाहिली ना तर मागच्या 3-4 वर्षामध्ये या संघाने केलेली प्रगती आपण पाहिलेली आहे. त्याच्यामुळे हा मॅच पालघर वर्सेस भिवंडी हा देखील मॅच रफ अँड टफ होऊ शकतो. आणि मागच्या 4 ते 5 वर्षापासूनच हा संघ बाहेर पडलाय. पालघर गावातून नंतर पुढे जाणं आणि तिथे चांगला परफॉर्मन्स देणं, मग ते मीरा भाईंदर नगरी असो, ठाणे जिल्हा असो, तिथे सुद्धा चांगला बोलबाला त्या टीमचा पाहिलाय. आणि मग तो आत्मविश्वास वाढलाय आणि आत्मविश्वास वाढल्यामुळेच तो आता इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता उतरलाय. दोन्ही टीम चांगल्या आहेत. एका बाजूला अक्षत 11 टेंबिवली म्हटलं तर अर्थातच निलेशदादा चव्हाण साहेबांचा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. आणि परिपॅकर सातपाटी म्हटलं तर प्रसादजी खोत सरांचा हा संघ या ठिकाणी उतरलाय. हाफ ट्रेकर थोडासा उचळी जास्त घेतोय, ऑफ स्टंपच्या जवळून जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो विसावतोय. पहिले 3 चेंडू टाकून झाले, 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 1 गडी बाद 5. पहिल्या षटकाचा केस सुरू आहे आणि आकुटप्याचा चेंडू होता. पंच काही इशारा करतात का? DRS बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलंय. वाईट बॉल आहे की नाही याकरता या ठिकाणी ही मागणी केली. DRS सारखे DRS आपल्याला जास्त दिसत आहेत आता. ना त्याला कारण आहे म्हणजे आता सध्या कडाक्याचं ऊन आहे, तुम्ही उन्हामध्ये खेळायला तर तुम्हाला ORS लागतो आणि अशा मॅचमध्ये खेळायचं बाबा DRS घेणं गरजेचं आहे. आता तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात काय घडलंय. आणि काल सुद्धा मी तो उल्लेख केला होता की माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला, त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला, आणि मग कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटमध्ये दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास नाही राहिला तेव्हा पंचांचा जन्म झाला, आणि मग दोन्ही टीमचा पंचांवरचा विश्वास काही प्रमाणामध्ये उडाला तेव्हा DRSचा जन्म झाला. म्हणजे एका प्रकारे सांगायचं झालं तर फार पूर्वी घरं होती, घराच्या म्हणजे आपल्या भिंतीवरती सुस्वागतम लिहिलं जायचं. आता काय लिहिलं जातं माहिती का? आप CCTV के निगराणी में हो असं लिहिलं जातं. आत्ताच्या घडीला ते बदललेलं आहे. आता तुम्ही कुठल्याही घरामध्ये कुठे जा लिहिलेलं असतं बाबा CCTV की निगराणी में हो, आतमध्ये घुसताना चोराची भावना मनामध्ये येते. असंही सध्या जग बदललेलं आहे. सध्या तिसरे पंच थोडेसे बिझी आहेत कारण अगदी क्लोज आहेत. चेंडू किती वरून गेलाय, किती लांबून गेलाय, दुरून गेलाय, हे सर्व पाहता. पण चर्चा या स्पर्धेची देखील होणार आहेत कारण या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळ्या ज्या गावातनं जे संघ दाखल झाले आहेत त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं आज या मैदानावरती दाखल झाले आहेत. तिसऱ्या पंचाने पाहिलं, निरीक्षण केलंय, आपला निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोचवतील. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच विशाल नाईक सर आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. जवळून टॉस झालाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. हे पुन्हा रिप्लेमध्ये सुद्धा दाखवलंय तुकाराम सर. जसा तुम्ही उल्लेख केला गुडलेंदवरनं उसळला, त्याच्यामुळे ती गोष्ट एक तर गोष्ट झाली चांगली. आपण चर्चा करतोय या सामन्याची. पुण्यातला चेंडू होता, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, उलट्या बाजूला गेले होते, शेवटच्या क्षणी चेंडूच्या खाली देखील आले, हातामध्ये चेंडू आला पण निसटला. बिलकुल हात तो आहे लेकिन मुंह न लगा अशी कहाणी आहे. चांगलं फॉलो केलं होतं, चेंडूला पाठलाग केला गेला होता पण शेवटच्या क्षणी हातांची ओंजळ थोडीशी कमी पडली. हा चेंडू बघा स्लोअर वन होता, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता, मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं गेलं होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, उलट्या बाजूला धावत गेले आणि त्यानंतर झेल टिपण्याचा प्रयत्न चुकलाय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. ओ गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला, बॅटरला बीट करण्याकरता हा चेंडू उपयुक्त ठरलाय. षटक क्रमांक पहिला समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अक्षित 11 टेंबिवली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7. घात तर झालाय कारण धावसंख्या आहे ती 7. थोड्याच वेळात अर्थातच आपण एका टुर्नामेंटचा अनाऊन्समेंट सुद्धा करणार आहोत. विकेट हॅट्रिक करता आदरणीय श्री दिलीप वसंत पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालं. खास करून सातपाटी टीमला ही अपॉर्च्युनिटी आहे, ही संधी आहे. दिलीप वसंत पाटील शिवचंद्र साहेबांकडून विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षित 11 टेंबिवली संघ सध्या अडचणीमध्ये आहेत कारण प्रतीक जरी बाद झाला तरी नवीन बॅटर जबाबदारी नेहमीच उचलत आहेत आणि यंदाच्या हंगामामध्ये मी त्यांना पाहिलंय. जसं तुम्ही एक स्पर्धा ठाण्याला देखील केली होती, ते देखील त्यावेळेला देखील अडचणीतनं मार्ग काढणं आपल्याला यायला हवं. अडचणीपासून लांब नाही जायचं, अडचणीपासून लांब जाणं म्हणजे मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे.
इथून मार्ग काढायचा आहे, मार्ग शोधायचा आहे. देर इज अ व्हील, देर इज अ वे. जसं म्हटलं होतं ना, त्या मार्ग शोधत राहायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला परी 11 सातपाटी काय करणार माहिती आहे का? मिळालेल्या ॲडव्हान्टेजच्या, मिळालेल्या पहिल्या षटकाच्या दबावाचा फायदा आता ते उचलण्याचा प्रयत्न करणार आहेत. षटकाला होते सुरुवात. सुमित म्हात्रे वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती असलेला हा गोलंदाज आहे, एक्सप्रेसच्या नावाने परिचित सुमित म्हात्रे. पहिला चेंडू होता समोरच्या दिशेने केला, मिड ऑफला बीट करतोय. मिड ऑफ थोडासा लेट रिॲक्ट झालं, लेट रिॲक्ट केलं आणि चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला ऑफ ड्राईव्ह बॅटरच्या बॅटमधून आपण बघितला. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच वेळेला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाही आणि फायदा झालाय 4 धाबांचा बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि हा चौकार आलाय मनीष पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. 11. दत्ताळी महिला बचत गट या ठिकाणी पोहोचलेत. सर्व ताईंचं, महिला भगिनींचं आम्ही बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये स्वागत करतोय. गोलंदाज तयार. ओ हाफ ट्रेकर, वेग भन्नाट होता, थोडासा लेग कटर आहे, परंतु वेग अतिशय चांगला होता आणि त्यामुळेच बॅटरला संधी मिळाली नाही फुटवर्क करण्याची. हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू जसा उजव्या यष्टीच्या बाहेर गेला होता, पण उजव्या यष्टीच्या बाहेर गेल्यानंतर तो पुढचा पाय थोडा लेग स्टंपच्या बाहेर आला ना, तिथून तुम्ही चेंडू बसून लांब घ्या. तुम्ही चांगला उल्लेख केला, फुटवर्क. भाई तकनीक नहीं है, अगर तकनीक नहीं है तो तकलीफ होगी आणि तीच कदाचित तकलीफ मागच्या चेंडूवरती खेळताना झाले. खेळण्याचा प्रयत्न होता, 2 साऊट जरी आले तर शॉर्ट फायनलला फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. थोडंसं आतल्या कडेला चेंडू लागला होता जसं आपण पाहतोय, कारण 2 साऊंड आले होते, 2 आवाज आला होता. 1 धाव ॲड होईल स्कोरमध्ये. स्कोर 1 गडी बाद 12. धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 12 धाबा. पारितोषिक टेंबिवली टीम करता सुद्धा लागलं जात आहे. सायविरस ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील आणि प्रशांत नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक. ओहो, थोडंसं आत वळणारा चेंडू होता, जागा बनवून खेळायचं होतं. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, 2 धाबा सहजतेने होतात पळून पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. या 2 धाबांची नोंद होते आणि 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 14. 14 धावा दापलकवरती. आणि एका प्रकारे संदीपजी असं म्हणावं लागेल की बाबा ऑफर दोन्ही टीमसाठी लागले. म्हणजे ॲमेझॉनवरती ऑफर येते, फ्लिपकार्टवरती ऑफर येते, आता दोन्ही बाजूने ऑफर लागल्यात. फक्त ते ऑफर कोण आपल्या बाजूने खेचणार. लागोवरच्या 3 विकेट, लागोवरचे 3 मोठे फटके, याच्यासाठी प्राईज आहे. जुगलबंदी आहे. बॅट ऑन बॉल मधलं द्वंद्व. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न लांबून खेळलं. वेगवान गोलंदाजी चालले, संधी देत नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती चौकार फुलरलेनचा आला होता चेंडूवरती. त्यानंतर आकुटाप्याची वेगवान गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार बीट केलं जात आहे. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धावा दापलकवरती 14. पुन्हा पारितोषिकांचा वर्षाव होतोय टेंबिवली संघाकरता. प्रफुल्ल तांगडी आणि जंगली बॉईज अर्थातच त्यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल 3 षटकारांकरता. ओ ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास होता बॅटरचा. यावेळेला सुद्धा डॉट बॉल जातोय. संशयाच्या नजरेने बॅटर बघतात पंचांकडे. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अक्षित 11 टेंबिवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14. अजून आता चांगले फटकेबाजी होईल काय, शंका निर्माण झालाय. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलंय परी 11 सातपाटी या टीमची. योग्य, तुम्ही जसं योग्य विश्लेषण केलं तर 2 षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये 7 धावा आल्यात. आलं की पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, पण त्यानंतर सुमित म्हात्रेने केलेली गोलंदाजी, शेवटचे 2 डॉट बॉल आलेत. जसा 7चा उल्लेख तुम्ही केलाय. 2 षटकं संपल्यात 14. धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 14. 14 for 1. आणखीन एका भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला जुचंद्र नगरीमध्ये बघायला मिळणार आहे. अग्रसेना पुरस्कृत द ग्रेट मराठा आणि शिवसेना शाखा जुचंद्र आयोजित श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा हा रजनी क्रिकेटचा सोहळा पाहायला तुम्ही विसरू नका. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 2 लाख, द्वितीय पारितोषिक आहे 1 लाख, तृतीय पारितोषिक आहे 50,000, चतुर्थ पारितोषिक आहे 50,000. आणि ही स्पर्धा अजिंक्य स्पोर्ट्स क्रीडांगणावर तुम्हाला पाहायला मिळेल. जुचंद्र रेल्वे स्टेशन या मैदानावर इथे असलेलं अजिंक्य स्पोर्ट्स मैदान, जिथे ही स्पर्धा तुम्ही पाहू शकतायत. वळतोय आपण मॅचकडे. ओहो,
या ठिकाणी आपण बघताय तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालाय की नाही, लेग बाईचा इशारा. स्पर्धेबद्दल शंका आशंका निर्माण झालाय, नुकताच उल्लेख केला त्या स्पर्धेबद्दल, परंतु ही रजनी क्रिकेटची स्पर्धा जी आहे ती 8 एप्रिल ते 12 एप्रिल या दिवसामध्ये या स्पर्धेला तुम्ही बघू शकतायत अजिंक्य स्पोर्ट्स क्रीडांगणावर. तर एकदा का जुचेंदरच्या नगरीमध्ये क्रिकेट चालू झालं का मग ते अविरतपर्यंत एंड ऑफ द मे चालू राहतं. जसं ही हा रजनीमधला खेळ पाहतोय आपण. मिस केला प्लॅन मिस. धावा धापलकावरती येते 15 धावा. मागच्या काही चेंडूवरती स्ट्रगल करतोय. आई बॅक ऑफ द हँड लेग कटर चेंडू हाताला गेला. डॉट बॉलची सांगता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती 1 गडी बाद 15. आणि त्याच वेळेला आपण दरवेळेला बहुजन विकास आघाडीची स्पर्धा आणि प्रथम महापौर आदरणीय सन्माननीय राजीवजी पाटील यांचं ते साहेबांचं आगमन देखील अगदी थोड्या वेळानं या क्रीडांगणावरती होणार आहे आणि त्यांचं स्वागत होणार आणि त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी करावं या उद्देशानं टेंबिवलीच्या फलंदाजाने हा चौकार षटकार अंपायर इशारा करतील. इट्स 4 चौकार. चला पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अगदी तो टप्पा पडलाय, तो अगदी बॉन्ड लाईनच्या जवळ पडलाय, त्याच्यावरती पडलाय जे ॲडव्हर्टायझिंगचं आहेत त्याच्यावरती पडलाय का. तिसऱ्या पंचा पाहण्याचा प्रयत्न तिथे करतायत. दोन्ही टीमचं नुकसान नको ह्याकरता पाहणी केली जाते. षटकार आहे की चौकार आहे. फटका तर खूप चांगला होता, ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावर हा फटका बॅटरने अद्यावत केला दाखवला. मनीष आणि रोहन हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 8 बॉलमध्ये 8 धावा बनवल्या आहेत त्या रोहनने, 5 मध्ये 8 धावा बनवल्या आहेत त्या मनीषने आणि एकूण धावसंख्या ह्या सध्याच्या स्थितीला आपण स्कोअरबोर्ड थांबलाय कारण चौकार की षटकार शंका आहे तुकारामजी. थोडासा डाऊट आहे क्रिएट आहे कारण अगदी जवळ आहे, म्हणजे त्या ॲडव्हर्टायझिंग होड आहे किंवा जे आपलं बॉन्ड लाईन आहे ना त्याच्या अगदी जवळ आहे. JTC आणि आपले तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात कारण एक चांगला उल्लेख तुम्ही केला की कुठल्याही संघाला त्याचा फटका बसू नये किंवा त्याच्या बाजूने जाऊ नये या चांगला निर्णय अगदी आयोजक म्हणून त्याने देखील घेतला आहे. ही स्पर्धा तशी आहे, म्हणजे ही स्पर्धा तुम्ही चांगला खेळ दाखवा, चांगला आपला परफॉर्मन्स करा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण या स्पर्धेची शोभा देखील वाढवायची आहे. मनीष 8 वरती खेळतात, रोहन आपण जर पाहिलं तर 4 वरती आणि ते पहिला विकेट तो गमावला होता. आपण चर्चा करतोय कारण प्रतीकसारखा एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर जी एक पार्टनरशिपची गरज होती, भागीदारी रचण्याची गरज होती, ती भागीदारी सध्या दोन्ही खेळाडूमध्ये रचली जात आहेत, मनीष आणि रोहन. धावांचा इशारा आलाय. 4 धावांचा इशारा आलाय. 2 मिनिटं फक्त आता मॅच थांबवायचं आहे. वसई विरार शहर महानगरपालिका प्रथम महापौर माजी महापौर आदरणीय सन्माननीय राजीव यशवंत पाटील साहेबांचं या ठिकाणी काही वेळातच आगमन होणार आहे आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं यान या ठिकाणी येताना दिसतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. हे तुम्ही यान बघू शकता. तुकाराम सर, राजीव यशवंत पाटील म्हटलं तर वसई विरार महानगरपालिकेची जेव्हा स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर प्रथम महापौर म्हणून जो बहुमान मिळाला ज्या व्यक्तीला, एक हसरा चेहरा, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व आणि चांगलं व्यक्तिमत्व असलेली सर्वांचेच लाडके
आदरणीय सन्माननीय राजीव यशवंत पाटील साहेबांचं यान या ठिकाणी आलं. हे तुम्ही बघू शकतायत. सुनील दादा अचोलकर साहेबांना सुद्धा आपले हक्काचे माणूस नगरसेवक हे सुद्धा या ठिकाणी दाखल चलत. हे यान आलं. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. वसई विरार शहर महानगरपालिका प्रथम महापौर आदरणीय राजीव यशवंत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्यासोबतच वसई विरार शहर महानगरपालिका नवनिर्वाचित नगरसेवक सुनीलदादा अचोळकर आपल्या या विभागाचे नगरसेवक आहेत, ते सुद्धा इथे दाखल झालेत आणि फटाक्यांच्या गजरामध्ये त्यांचं भव्य स्वागत बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जीवचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये या ठिकाणी होताना दिसतं. वेलकम 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 सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि जसं तुम्ही उल्लेख केला आदरणीय सन्माननीय राजीवजी पाटील यांचा, आणि नेहमीच म्हणजे क्रीडा या प्रकाराला नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. माझ्या क्लासिकच्या क्लबच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा प्रकाराला अगदी योग्य न्याय योग्य सन्मान देण्याचं काम नक्कीच नेहमीच आपल्या अणांच्या माध्यमातून केलं जातं आहे. आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहेत. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जीवचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण असं एक व्यक्तिमत्व ज्यांना वसई विरारच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये अगदी महत्त्वाचा वाटा ज्यांचा राहिलेला आहे, त्यांचं आगमन सध्या व्यासपीठावरती झालंय. भरपूर महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पेल्हार वार्ड क्रमांक 19 अ मधून भरघोस मताने निवडून आलेल्या सौभाग्यवती लताताई कांबळे मॅडम ह्या सुद्धा अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. चांगल्या व्यक्तींचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला दिसतं. चला आपण आता फिल्डिंग लावून घ्या. पाहुणे मंडळींच्या माहिती करता मॅच सुरू आहे. या दुसऱ्या रचनेमधील तिसरा अक्षित 11 टेंबिवली भिवंडी तालुक्यामधून हा संघ दाखल झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यातील परी 11 सातपाटी हा संघ इथे दाखल झाला आहे. या दोघांमध्ये ही लढत आहे. सध्या परी 11 सातपाटी टीम फिल्डिंग करते आणि बॅटिंग करताना अक्षित 11 टेंबिवली टीमला तुम्ही बघतायत. नुकताच व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धापा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 20 धाबा धावफलकावरती 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. स्ट्रायकरला रोहन आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे. काय गोलंदाजी चालले, अगदी रफ्तारमध्ये गिरफ्तार करावा आणि त्यानंतर हा अति चपलाईने केलेला धावबाद आहे. धाव घ्यायची होती, स्ट्राईक रोटेट करायचं तर कॉलिंग करायची होती, ती कॉलिंग करता आली नाही आहेत. एक पार्टनरशिप असं वाटते जुळते जमते त्यावेळेला भागीदारी संपुष्टात आले आणि एकापेक्षा एक हिरे बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये आहेत हे विसरून चालणार नाही. फिल्डिंग करणाऱ्या टीमने जबरदस्त कामगिरी केलं. खूप सुंदररित्या त्यांनी गोलंदाजी आतापर्यंत हाताळलंय. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 धाबा. हा धावबाद बघूया आपण. रिप्ले दाखवला गेला जेटीसी लाईव्ह द्वारे. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस नो अँड वेट असं संभाषण झालं नव्हतं आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचलला. धावबादची शिकार केली. 2 गडी बाद 20 धाबा टेंबिवली संघाच्या. आता काय झालंय माहिती आहे का, म्हणजे आता सध्या सोशल मीडियाचं युग आहे संदीपजी. कॉल कोण करत नाहीये, प्रत्येकजण मेसेजवर डिपेंड असतो. व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आणि त्या ब्ल्यू टेकवरती बराचसा डिपेंड असतो. न्यू फलंदाज मैदानावरती दाखल होतोय आदित्य. न्यू बॅटर इन आदित्य. और पिच बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. शतरक्षक तैनात होते मिड ऑफला. स्ट्रेट मिड ऑफ क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा तिसरा धक्का. 3 गडी बाद धावसंख्या 20. थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये वाटले, कदाचित डबल माइनिंग मध्ये होते. हा फटका खेळावा, ड्राईव्ह करावा, अलगदंग राऊंड खेळावा, जमीन लगत खेळावा की अपिश खेळावा, हा थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेला फलंदाज आदित्य आले होते. आणि आदित्यनं जसा मेगा स्क्रीनवरती बघा, ॲक्शन रिप्ले बघूया काय घडलं होतं. या चेंडूवरती जर पाहिलं तर पुढ्यातला चेंडू होता. ड्राईव्ह करावा, तो अलॉंग द ग्राउंड ठेवावा, जमीन लगत ठेवावा, अपिश खेळावा. या डबल माइनिंगमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये पाहिलं गेलं होतं. 2 वेळा 2 फलंदाज असे बाद झालेत. जसा तुम्ही यस नो वेटचा कॉल तसा केला होता. आणि त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला बॅटिंगला जाता ना, त्यावेळेला माइंड बायला क्लिअर पाहिजे.
आपण ज्यावेळेला शिकलो शाळेमध्ये त्रिकोण शिकलो, चौकोन शिकलो, पंचकोन शिकलो, अष्टकोन शिकलो, पण महत्त्वाचा असतो दृष्टिकोन, द पॉइंट ऑफ व्यू. आपके देखने का नजरिया थोडासा बदलिये. कदाचित पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता, माइंडसेट दुसरा होता आणि त्याच्यामुळे लागलाय हा मोठा धक्का. परतावा लागले फलंदाजाला. आणि अशा वेळेला ज्या वेळेला धक्का लागला त्यावेळेला सावरण्याची गरज आहे. हा बघा, फटका खेळला आणि त्यानंतर चेहऱ्यावरती निराशा, सर्व काही दाखवून दिले की बाबा तुम्ही प्री माइंडेड फटका खेळलाय, हा डबल माइंडेड फटका खेळलाय, द्विधा परिस्थितीमध्ये फटका खेळलाय. क्रमांक आता 5 वरती बॅटिंगसाठी मोनिश स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. बघा आता कसं केला, पळपुटवरती आले, हलक्या हातानं ड्राईव्ह केलं. जसं हिंदीमध्ये म्हणतात ना, बाबा ऐसे वक्त में थोडासा पुश करो और खुश रहो. थोडंसं पुश केलंय, खुश झालंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 7ची सरासरी कायम आहे. कारण पहिले षटक 7 धावांचं, दुसरं 7 धावांचं. या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा रन पकडून 7 धावा आल्यात. याचा अर्थ 3 षटकं संपल्यात. धावा धाफलकावरती 21. तीन षटकांचा खेळ संपला. मी तुमच्या दिशेने येतोय. 7 धावा ज्या वेळेला झाला होता तुम्ही एक उल्लेख केला होता, बाबा इथे घात होऊ शकतो. पण जर तुम्ही जर योग्य साथ दिली ना तर कदाचित बात बनवू शकते. भाई मिलेगी साथ तो बनेगी बात. यावेळेला साथ देण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेला चर्चा चालली होती त्याने म्हटलं होतं 50 धावा 45 धावा, पण इथे कदाचित त्या येणाऱ्या 2 षटकामध्ये 20-22 धावा निर्णायक ठरू शकतील. हा, अगदी बरोबर. आणि वीरेंद्र बाबरे याची जी 2 षटकं, त्याचा स्पेल त्याचा संपलाय. त्यात त्याच्या 2 षटकांमध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता मिळवून दिल्या आपल्या टीमला. आता प्रीत या गोलंदाजावर जबाबदारी आलाय धावा रोखायची. दुसऱ्या बाजूला मोठी जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाज मोनिशवर. मनीष बाद झालाय, परंतु आता मोनिश आहे ज्याच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो. एकापेक्षा एक हिरा हे दोन्ही टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, प्रीत सुचिट करायचा होता, चेंडू यष्टा सोडून जातो, डावे यष्टी सोडून जातो आणि त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 22. अक्षय साटम आमच्या सोबत जोडले जातील. अक्षय साटम आमच्या समालोचक कुठे असेल त्यांनी स्टेजवर या. हो, पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू होता. बघितलं आपण या वेळेला सुद्धा एक वेगळा फटका खेळायचा होता बॅटरला. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवू शकेल काय? आणि ते धोक्याची घंटा वाजलंय. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे गेली. 4 गडी बाद 23. पुन्हा संकट वाढलेत, संकट वाढलेत, संकट वाढलेत. मार्ग काढावा लागेल. आणि संकट येतात तुमच्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी. मागचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा वरच्या बाजूला लागला होता. शॉट पाईंगलेचा क्षेत्ररक्षक गेला होता. स्ट्राईक रोटेट करायची होती, मोनिशला स्ट्राईक पाहिजे होती आणि ते स्ट्राईक मिळवण्याच्या नादामध्ये फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद झालाय. जसं तुम्ही उल्लेख केली, संकट तुमच्यामधल्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी येत असतात. या संकटामध्ये, संकटाच्या वेळेला जो साथीनं उभा राहतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. सारे साथी काम के सबका अपना मोल और जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. अशा अडचणीच्या वेळेला संघाच्या मदतीला संघाचा तारणहार, मॅन ऑफ क्रायसिस कोण धावून येणार हे पाहणं देखील गरजेचं आहे. सोहम आणि मनीष स्ट्रायकर एंडला आहे. मोनिशवरती जबाबदारी फार मोठी आहे आणि ज्या वेळेला जबाबदारी मोठी आहे ना त्यावेळेला जबाबदारीचा ओझं जाणून देऊ नका. ती जबाबदारी एन्जॉय करा, कारण जबाबदारी तोच स्वीकारतो ज्याच्यामध्ये दम असतो. मोनिशकडे तो दम आहे. दुसऱ्या बाजूला प्रीतसाठी तर 2 षटकाची वीरूने हाताळली ना वीरेंद्र बाबरेनं, त्याच्यासाठी तर योग्य प्लॅटफॉर्म आहे परफॉर्म करण्यासाठी. प्रीत, मोनिश जबाबदारी तोच घेतो, तो जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य रखतो. तो सामर्थ्य दाखवणारा, ताकद दाखवणारा मोनिशच्या बॅटमधला 6 षटकार. थँक्यू. चला आपण विशेष सन्मान करतोय. प्रथम महापौर राजूजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान संकेतजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण करायचा आहे. मॅच थांबवायची थोडी.
सर्वांचे लाडके, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं दातृत्व, चांगलं वक्तृत्व ज्यांचं आपण नेहमी पाहिले, प्रथम महापौर राजूजी पाटील साहेबांचा यथोचित विशेष सन्मान आदरणीय संकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. एकदा जोरदार टाळ्या प्रथम महापौर राजूजी पाटील साहेबांकरता. प्रथम महापौर आणि त्यांचा हा विशेष सन्मान, माहिती उप देणारी शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह. आपण आलात, आपले आभारी आहोत. थँक्यू राजूजी पाटील. एकदा मनापासून त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथम महापौर राजूजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत. प्रथमेश भोईर यांचं हे आयोजन, नियोजन आणि ही स्पर्धा लोकनेते आमदार चषक हे टायटल, या स्पर्धेविषयी 2 शब्द. ओतू पॅकर्स यांनी आयोजित केलेल्या या लोकनेते हितेंद्र ठाकूर चषकासाठी उपस्थित असलेले सर्व प्रेक्षकांचं स्वागत. क्रिकेट प्लेयर आणि क्रिकेट प्रेमीचं स्वागत करताना, खेळ हा बऱ्याच गोष्टीसाठी खेळण्यात येतो, पण सर्वात महत्त्वाचं शरीराला आनंद, मनाला आनंद आणि शरीराला व्यायाम ह्याच्या जोडीला स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणजे खिलाडू वृत्ती दाखवायची आहे. पंचांचा निर्णय चुकला तरी कुठलाही वादविवाद करू नका, नाही तर स्पर्धा बंद होतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. चांगला खेळा आणि चांगला आनंद घ्या. धन्यवाद. नमस्कार. सगळ्या इथल्या आयोजकांना धन्यवाद. पतू, तू आणि सगळी तुझी टीम. क्या बात आहे. मुलाचं मार्गदर्शन. एकदा जोरदार टाळ्या प्रथम महापौर राजूजी पाटील साहेबांकरता. बहुमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल आपला आभारी आहोत. थँक्यू अक्षयजी सटम. मॅचला होतं सुरुवात, परंतु पारितोषिकांचा वर्षाव काय थांबत नाही. मनीष करता पारितोषिक लावलं जातं. राजू म्हात्रे, वामन धाबा लगातार 3 षटकांकरता 2,000 रुपये. विवेक गजानन नाईक कारिवली यांच्याकडून सुद्धा लगातार 3 षटकारांकरता 2,000 रुपयाचं पारितोषिक लागले या खेळाडूला. मॅचला होते सुरुवात. पाहू शकतायत व्हाईट बॉल आहे, ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे आणि त्याचबरोबर या अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 30 रन्स ऑन द बोर्ड. पंच 1 मिनिट फक्त थांबा. आयोजकाकडनं सूचना येते आपल्याला. आज महत्त्वाचा वेळ आनंद देखील दिला आणि चांगलं वक्तव्य त्यांचं पाहिलं. कारण ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट ऐसा खेल है जिसको खेलना जरूरी है, क्योंकि खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. आणि आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेबांचं देखील तेच वक्तव्य होतं की खेळ, त्याची खेळाडूवृत्ती तुम्ही जपायची आहे आणि त्याच खेळाडूवृत्तीनं तुम्ही खेळ खेळायचा आहे. तर म्हणजे पाहणाऱ्यालाही मजा येते आणि खेळणाऱ्या देखील तितकीच मजा येत असते. येस, आणि तो रिस्पेक्ट करायला सांगितलं पंचांचे. बरेचसे खेळाडू पंचांवर नाराज होत असत, परंतु तसं करून चालणार नाही. पंच म्हणजेच क्रिकेटमध्ये त्यांना देव म्हटलं जातं. या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं अजित म्हात्रे सरांना, ललित भोईर सरांना, हितेंद्र भोईर सरांना, विशाल नाईक सरांना, हे 4 पंच या स्पर्धेकरता चांगली भूमिका अदा करत आहेत. हे यान आहेत आपल्या लाडक्या माझे महापौर साहेबांचं. वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम माजी महापौर राजू यशवंत पाटील साहेबांची ही यान पुढे जाताना आणि त्यांच्यासोबतच त्यांचे कार्यकर्ते वसई विरार शहर महानगरपालिकेचे या प्रभागातील आपले नगरसेवक सुनीलदादा चोळकर हे सुद्धा आपल्याला दिसून आले. मॅचकडे वळत असताना धावसंख्या धावपळकर आहे ती 30 धाबा, गडी बाद झाले ते 4. चला आपण लगेच विशेष सन्मान करूया. या ठिकाणी उपस्थित आहेत सौभाग्यवती लता कांबळे मॅडम, नगरसेविका आहे प्रभाग क्रमांक 19 पेलार या गावातून बहुमतांनी नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती लता कांबळे मॅडमचा आपण करूया यथोचित सन्मान. मॅडमला विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. प्रभाग क्रमांक 19 पेलार सौभाग्यवती लता कांबळे मॅडम यांना आपण पाहतोय नगरसेविका आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या परिसरातील गोड व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे शिल्पकार प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांच्या वतीने केले जाते. एकदा जोरदार टाळ्या
सौभाग्यवती लता कांबळे नगरसेविका प्रभाग क्रमांक 19 पेलार आणि इथून भरघोस मतांनी नवनिर्वाचित नगरसेविका यांचा यथोचित विशेष सन्मान केला जातोय. त्यानंतर रणधीरजी कांबळे साहेबांना देखील विनंती केली की आपण देखील या, आपला देखील हा विशेष सन्मान, त्यांनी केलेली कामं, त्यांच्या कामाची दखल सर्वांनी घेतले आणि म्हणूनच चांगलं कार्य समाजसेवक आदरणीय सन्माननीय रणधीरजी कांबळे साहेबांचा यथोचित सन्मान विलीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायची उप देणारी शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. थँक्यू व्हेरी मच संपूर्ण कांबळे परिवार, आपला आभार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू. थँक्यू सो मच. पुढचा बॉल, कारण ह्या आधी एक वाईट बॉलचा इशारा आला होता. इथे एक सोरटी धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा होता विचार, नंतर विचार बदलला या दोन्ही बॅटरने. एक धाव तर मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली 4 गडी बाद 32 धावा. अजून एक पारितोषिक आले. कारिवली गावचे खेळाडू आहेत विवेक नाईक, याचकडनं खास टेंबिवलीच्या टीमसाठी पारितोषिक आलेले आहे. मोनीसाठी 2 सिक्सरसाठी 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. विवेक नाईक जे कारिवली गावचे खेळाडू आहेत त्यांनी अकोटप्याचा चेंडू होता, फटका केला स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. आपण चर्चा मोहनीची करत होता पण सोहम आले आणि सोहमने आपला दम दाखवलाय, दमदार चौकार. दमदार आमदार लोकनेते ज्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा आहे आणि दमदार चौकार बॅटरचा बघायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 4 गडी बाद 36, 3.4 बॉलची समाप्ती. 36 वर 4. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ऑफ स्टमर शफल झालं, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू राहतोय ऑफ साईडला शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळेल, लेग बायचा इशारा ललित भोईर सरांचा. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 4 गडी बाद 37, 37 फॉर 4. 4 गडी बाद 37. जेव्हा पहिलं असं षटक आले ना ज्याच्यामध्ये रन आल्यात, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 7च्या सदस्यांना रन आल्यात, आता त्याच्या डबल आल्यात, 15 धावा आल्या त्या षटकामध्ये. 37, 37 धावा धापलकडे. थोडासा खेळ बदललाय बाई, खेळ थोडासा बदललाय, खेळणे का रंग बदलाय, खेळणे का ढंग बदलाय. शेवटचा बॉल, 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. खेळ बदललाय पंच पुन्हा एकदा थोडेसे हात पेलवत सांगतात खेळ बदललाय, खेळण्याचा रंग बदललाय. व्हाईट बॉलनं स्कोर बोर्ड बनलाय 38-38. येस, एकतर प्रयत्न होते की 50+ 55च्या आसपास जाण्याचा आणि सध्या 38 धावा बनल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या बाजूला 50 धावा रोखण्यासाठी धडपड आहे, 50च्या आतमध्ये रोखण्यासाठी धडपड आहे ती परी 11 सातपटी या टीमची. पुढचा मॅच असेल उत्तन आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जर आपण बघितली धाकटी डहाणू, दोन्ही टीमचे कॅप्टन या. फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटचा वापर केला, सरळ केले होते बॅटर. एक धाव मिळाली, मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. थ्रो येण्याआधी 2 धावा सहजपणे होत आहेत, पूर्ण 2 धावांचा फायदा झालाय. म्हणजेच कुठेतरी इथे 2 धावा मिळतील या षटकातील शेवटच्या बॉलवर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 40. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करता आपण पुन्हा येऊया. ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया या लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 21 धावा होत्या आणि मागच्या एका षटकामध्ये 19 रन आल्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21 होत्या आणि मागच्या एका ओव्हरमध्ये एका षटकामध्ये 19 धावा आल्यात. जैसे उम्मीद थोडीशी बड़ी है, ये दिल मांगे मोर, ये रन मांगे मोर, मोर अँड अगेन मोर. आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 50, जसा तुम्ही उल्लेख केला 50-55 तो प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. त्या दिशेनं टीम कदाचित अक्षय 11 टेंबिवलीचा संघाचा प्रवास सुरू आहे आणि तो प्रवास जर अजून चांगला झाला ना तर आता सातपाडीसाठी परी 11 सातपाडीसाठी डोकेदुखी वाढू शकेल. या क्षणाला मोनिश 11 वरती खेळतोय, सोहम 4 वरती बॅटिंग करतोय. 40 वर 4 म्हणजे जे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये
बघूया आता बॅटिंग करणारी टीम नेमकं काय करेल. बॉलिंग करणाऱ्या टीमने आपला परफॉर्मन्स दिलाय, सातत्य राखलंय. आता फलंदाजी करणाऱ्या टीमला आपलं सातत्य राखावं लागेल. हे 6 बॉल त्यांच्याकरता फार महत्त्वाचं असेल. आणि एक स्पर्धा आपण बघणार आहोत ह्याच मैदानावर. लोकनेते चषक 2026 पुन्हा एकदा तुमच्या भेटी करता येतोय, ज्याची चर्चा आपण काही वेळातच करतोय. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर हल्ला केलाय. चेंडू जातोय फाईन लेग रिझनच्या दिशेने. बघूया किती धाव मिळतील. क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट दाखवलाय. असं वाटलं की षटकार किंवा चौकार येईल, परंतु रोखलंय बऱ्यापैकी त्या क्षेत्ररक्षकांनी. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू होता. रिप्ले बघा, फुलटॉस होता. फुलटॉस मिस केला, थोडा टॉप एज लागला आणि चेंडू गेला तो फायनल क्षेत्रामध्ये. शेवटच्या क्षणी चेंडू रोखण्यामध्ये सक्सेस झालाय. आणि टेंबिवलीची संघ हा चौकार नाही आलाय, ये बाउंड्री नहीं आई है, तो भी टेंबिवली की टीम खुश है. क्यों? मोनिश स्ट्राइक एंडला आलाय. का आलाय? हा चौकार नाही आलाय, पण मोनिश स्ट्रायकर एंडला आलाय. आता एका बाजूला अंश, शेवटचं षटक हातात आलतोय अंश. आणि शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. मोनिश ज्याच्या बॅटमध्ये एक सिक्सर षटकार पाहिलाय स्ट्रायकर एंडला. कोलवा टप्प्याचा चेंडू तर हेलिकॉप्टर उडवायचं होतं, पण टेकअप होऊ शकले नाहीयेत. डीप ओव्हरने क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. जोपर्यंत पोहोचतील थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 45-45. मागच्या 2 बॉलमध्ये 5 धाबा येताना दिसत आहेत आणि 4 गडी बाद 45 धाबा धावफलकावर लागल्यात अक्षुत 11 टेंबिवली संघाच्या, ज्यांचा संघ मालक आजच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतात निलेश दादा चव्हाण. तर दुसऱ्या बाजूला परी 11 सातपाटी म्हटलं तर आय थिंक प्रसादजी खोत यांचा संघ या ठिकाणी उतरलाय. धावसंख्या 45 वर 4 गडी बाद. पुन्हा गोलंदाज तयार. लांब असा रनअप आहे या गोलंदाजाचा. आता मनीषने उचललाय, एका पायावर दिलं वजन आणि धावा मिळवल्यात अर्धा डझन. सिक्सर. थँक्यू. काय फटका खेळलाय आजच्या रजनीमधला सर्वात देखणा फटका. पायावरचा चेंडू होता, नो लुक. पहिला लेनला पिक केलं, फ्लिक केलं आणि आमचे JTC चे कॅमेरामॅन होते ना, त्यांनी सर्व गोष्टी क्लिक केल्यात. पहिला पिक, त्यानंतर हा फ्लिक आणि आमच्या कॅमेरामॅनने केल्या आहेत या क्लिक गोष्टी. आजच्या दिवसातला म्हणजे रजनीमधला सर्वात देखणा षटकार मोनिशच्या बॅटमधून आलाय. नो लुक स्ट्रोक म्हणू शकतो आपण. हे बघू शकतात पुन्हा दाखवलं गेलाय. काय तो स्ट्रोक होता बॅटरचा, पाहावा असं वाटतोय पुन्हा. म्हणजे एक बार देखो, बार देखो, हजार बार देखो. ये देखने की चीज आहे. 4 गडी बाद 51 धाबा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. म्हणजेच आता धावपळक वाढतोय. 50+ धाबा झालेत. पुढचा बॉल कोळवटा चेंडूला कोदून काढलाय ऑन साईडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फंबलिंग पाहायला मिळाली त्याची आणि फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली आता 53 वर. 53. 53 धावा धावफलकावरती. जे डगआउट शांत होतं, थोडंसं टेन्शन होतं, कपाळावरती आठ्या होत्या, त्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर आलाय. अक्षित 11 टेंबिवलीच्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर आलाय. शेवटचं षटक आहे. परी 11 इतका चांगला मॅच का तुम्ही पकडून ठेवलाय, इतका चांगला कंट्रोल तुम्ही ठेवलाय. शेवटच्या षटकामध्ये कंट्रोल सोडायचा नाहीये, कंट्रोल गमवायचा नाहीये, नियंत्रण गमवायचं नाहीये. तो कंट्रोल तुम्ही सोडायचा नाहीये सध्या आणि तेच करायचं आहे. अंश आहेत 21 वरती बॅटिंग मोनिश करतोय. आता चेहऱ्यावरती स्माईल आले, पण ती स्माईल क्लोजअप वाली नाहीये. अजून आहे थोडंसं चिंतेचं वातावरण, पण मोनिश आहेत आणि मोनिश बॅटिंग वरती आहेत. मोनिश आहे तो भाई यकीन आहे. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक, पण बरोबर हातामध्ये वाईड स्ट्रॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, डाव्या बाजूला आला आणि त्याने टिपलाय झेल. एक चांगली खेळी, चांगली इनिंग संपुष्टात. मोने डिपार्ट्स. नऊ बॉलमध्ये 21 धाबा हे चांगल्या प्रकारे बनवलं आणि संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये दिसला मोनिश. कारण नाहीतर मोनिश जर खेळला नसता तर इथपर्यंत मजल मारता आली नसती बॅटिंग करणाऱ्या अक्षित 11 टेंबिवली टीमला. आता म्हणू शकतो की ही सुरक्षित धावसंख्या आहे, कारण गोलंदाजी चांगली आहे हे तुम्ही आम्ही प्रत्येकाने बघितलं.
तुकाराम सर. नाही म्हणजे तुमच्या दिशेने मी येतोय. तुम्ही जसा उल्लेख केला ना, सुरक्षित धावसंख्या आहे का, सध्या बिग बॉस मराठी पण चालू आहे. आता बिग बॉस मराठी कोण जिंकणार ते महत्वाचं नाहीये, पहिला सेफ झोन मध्ये कोण जाणार, पहिलं टार्गेट असतं डेंजर झोनच्या बाहेर. आता मोनीच्या या खेळीनं आपल्या टीमला डेंजर झोन पासून बाहेर आणलंय, सेफ झोन मध्ये आणलंय. पण अजूनही बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे. आयुषला शेवटचा चेंडू चांगला हाताळायचा आहे. परेश आल्यात आणि परेशला माहिती आहे जे काम मोनिशनं बाकी ठेवले ना, म्हणजे त्यांचं नाव मोनिश होतं, पण आता परेश तुम्हाला ते चांगलं फिनिश करायचं आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. एक चेंडू शिल्लक आहे, परंतु हे मैदान नेहमीच लकी राहिलं अक्षत इलेव्हन टेंबुलू या टीमला. कारण मागच्या वर्षामध्ये 2025 मध्ये 2 टू व्हीलर बाईक प्रतीक पाटील या खेळाडूला ह्याच मैदानावर मिळाल्या होत्या. हे विसरून चालणार नाही. म्हणजेच आता ते सध्या त्यांचा खेमा खुश आहे, त्यांच्या खेमामध्ये खुशीचं वातावरण आहे, कारण धावसंख्या 50+ झालं. आता गोलंदाज तयार. सातपाटी टीमकडून चांगली जबरदस्त गोलंदाजी सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये झाली. आता पहिल्या डाबातील शेवटचा बॉल, हाफ ट्रेकर चेंडू होता, अगोदरच खेळताना दिसलं बॅटर. एक धाव मिळाली, बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला. दुसरी धावाची होईल काय नोंद, आणि फेकी येण्याआधी या 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेताना आता इथे धोका निर्माण झालाय. 2 धावा तर मिळाल्यात. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 55. 5 गडी बाद 55. शेवटचा बॉल बघा, शेवटचा बॉल थोडा शरीरावरती आदळला होता. एक धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धाव्यासाठी जेव्हा पहिल्या धाव्यासाठी जेव्हा धावले त्यावेळेला थ्रो कदाचित चुकीच्या एंडला झालाय का, तेही आहेत. 55 धावा झाल्यात. डबल 5 पण हा हाय वाला गेम आहे. आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. संकेतजी पाटील आम्हाला माहिती देतात की प्रसादजी खोत साहेबांना आम्ही विनंती करतोय, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. निलेश दादा चव्हाण आले असेल तर त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. संघ मालक आमच्या या स्पर्धेकरता महत्त्वाचा रोल तुम्ही अदा करताय आणि तुमच्यामुळेच या स्पर्धेमध्ये आपण एक खेळाडू बघतोय. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया जिथे अक्षय साटम आहेत. चला आपण विशेष सन्मान करूया. नारी शक्ती आणि या ठिकाणी उपस्थित आहेत दत्ताली महिला बचत गट, या सर्वांचा यथोचित आपण विशेष सन्मान करूया. आयोजकांच्या वतीने विलीनजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सर्व नारी शक्तींचा यथोचित विशेष सन्मान करतोय. सर्व नारी शक्ती आपण बघतोय. दत्ताळी महिला बचत गट आणि या स्पर्धेचा लुप्त आनंद घेत असताना या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिलाय, त्याबद्दल त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. संदेशजी पाटील यांना देखील विनंती केली की आपण देखील त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. विलीनजी पाटील यांना बघतोय आपण. सर्व हा विशेष सन्मान चिन्ह देऊन या सर्व महिलांना सन्मानित केलं जातं. या स्पर्धेकरता बहुमूल्य वेळ आपण दिलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढवली, स्पर्धेला 4 चांद लावल्यात, त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान विलीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या सर्व महिलांचं यथोचित सन्मान. दत्ताळी महिला बचत गट यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन, आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल हा विशेष सन्मान विलीनजी पाटील संदेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. लोकनेते आमदार चषक आणि सर्वांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय, आणि इथे सर्व महिलांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. वेळात वेळ काढलाय आपण आणि बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, त्याबद्दल दत्ताली महिला बचत गट यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. सर्व महिलांचं नारी शक्तीचं आभारी आहोत आणि आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी, जर आपण बघितलं तर स्त्रीचा प्रवास म्हणजे त्यागाची कहाणी. कधी प्रेम गमावून परिवार, कधी शिक्षण गमावून काम, कधी माहेर गमावून सासर, आणि सगळं यांना कधीच एकत्र मिळत नाही. अशा या स्त्री शक्तीला प्रणाम असेल, नारी शक्तीला प्रणाम असेल. चला आपण टॉस करूया. जनक राजा उत्तन आणि MS धाकटी डानू अशा प्रकारचा टॉस असणार आहे. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज मॅच, आणि दोन्ही टीमचे कॅप्टन
त्वरित या टॉस बॉक्समध्ये जनक राजा आणि MS धाकटी डहाणू या दोन संघादरम्यान होणारा हा मॅच नंबर 4, बिग बॅटल, बिग फाईट. कॅप्टन त्वरित यात प्लीज. जनक राजा उत्तम टीम, मला वाटतं मॅकमिलन गोविंद यांचा संघ. चला आता पुन्हा दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अक्षय सटम हे जोडले जातील आणि टॉस बॉक्सच्या दिशेने तुकाराम सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. दुसऱ्या आदरणीय प्रभाकरजी पाटील 40+ मास्टरचे खेळाडू आणि त्यांना विनंती केली की आपण टॉस करायचं आहे. जनक राजा उत्तम टीम आणि MS धाकटी डहाणू आपण यायचं टॉसला. मॅचला सुद्धा आता प्रारंभ होतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. परी 11 सातपाटी टीमचे 2 बॅटर उतरलेत आणि पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर टेनिस विश्वातील एक प्रमुख अस्त्र त्या ठिकाणी तयार आहे. परंतु आता गोलंदाजीमध्ये बदल केलाय. यश नांदुरकर चांगला टचमध्ये आहे हा खेळाडू आणि तो गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. जनक राजा उत्तम टीम, चला या. कर्णधार धाकटी डहाणू या संघाचा संघनायक आलाय. धाकटी डहाणू म्हटलं तर प्रीतम बारी आणि नक्कीच इन ऍक्शन मध्ये तोही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. जनक राजा उत्तम टीम पहिल्याच बॉलवरती विकेट देखील गेलाय. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे, परंतु एका साईडला टॉस करण्याकरता कॅप्टन थोडा उशिराने येत आहेत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त. थँक्यू. जनकराजा उत्तम टीमच्या कॅप्टन त्वरित लवकरात लवकर या टॉस साठी या. चला यायचंय. मॅकमिलन गोविंद आहेत. मॅकमिलन अजून एक इनिंग बाकी आहे. टॉस बनवलाय खास या स्पर्धेकरता बहुजन विकास आघाडी आणि पतू पॅकर असा हा टॉस आहे. मॅकमिलन गोविंद एका साईडला कॅप्टन आहेत जनक राजा उत्तमचा आणि कॅप्टन आपण बघतोय धाकटी डहाणूचा. पाच ओव्हरचा मॅच आहे. राजश्री मॅडम यांना विनंती करेन आणि प्रभाकर पाटील आपल्या शुभ हस्ते हा टॉस पतू पॅकर आणि बहुजन विकास आघाडी असा टॉस बनवलाय. पतू पॅकर आणि बहुजन विकास आघाडी 40+ खेळाडू आहेत प्रभाकर दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस. बघूया कुठला बहुजन विकास आघाडी असा कॉल आलाय. बहुजन विकास आघाडी. थँक्यू प्रभाकरजी पाटील, थँक्यू राजश्री मॅडम. आपण आसनस्थ व्हायचा, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. टीम MS धाकटी डहाणू हा संघ टॉस जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन कॅप्टन. निर्णय काय आहे? बोल फर्स्ट. गोलंदाजी करायचं आहे. इन ॲक्शन मध्ये प्रीतम बारी सुद्धा पाहायला मिळेल का? हो, प्रीतम बरे आहे. नक्कीच ऑन गोईंग मॅच चालू आहे म्हणून जास्त चर्चा नाही. तर थँक्यू दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा.
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला डाकटी डानू या संघाने. थँक्यू. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अक्षयजी साटम, अतिशय चांगले गोड आवाजाचे धनी आहेत. आता कोळवटाचा चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केलाय, इनसाइड आउट थोडासा क्रॉस झाला होता आणि चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं. एक धाव मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज यश आहे, त्याला यश लाभलं होतं. यश नांदुरकर आहे, पहिल्याच चेंडूवरती त्यानं क्लीन बॉल केलं होतं ते फलंदाज चिरागला. चिरागच्या जागेवरती भावेश आल्यात. प्रणित आणि भावेश अशी जोडी मैदानावरती आहेत. पाठलाग काय म्हणजे हायफायवाला गेम आहे, हायफायवाला गेम आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम सातपाटी संघाला. अकोटप्याचा चेंडू होता, डावे एसटीच्या बाहेर आहे, बाहेर आहे. पंचही सांगतात यस हा बाहेर आहे. प्रणित आणि भावेश अशी जोडी मैदानावरती आहेत. पण जशी सुरुवात कदाचित अक्षित 11 टेंबिवलीला पाहिजे होती तशी यशनं सुरुवात केली आहे. आता परी 11 सातपाटीला जो मोमेंटम गमावला होता ना मागच्या 2 षटकामध्ये, तो मोमेंटम प्राप्त करण्यासाठी एक स्ट्रोक पाहिजे, एक फटका पाहिजे. यस, गोल्डन डकचा शिकार बनल्यानंतर ती वापस होईल काय? हलक्या हाताने फक्त पुश केलं आणि खुश होताना दिसत बॅटर. एक धाव महत्वाचं असतं आणि एक धाव पूर्ण करून संघाच्या धावसंख्येत बदल घडवलाय. धावा लागल्या जातात 1 गडी बाद 3. 56चं टार्गेट आहे आणि पहिल्या 4 बॉलमध्ये धावा आहेत 1 गडी बाद 3. 3 धावा धापलकवरती आहेत. आणि जसं आपण चर्चाही करतोय की या मॅचमध्ये जर पुनरागमन, जर कमबॅक करायचं आहे टीमला, तर पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10-12 धावा पाहिजे. नक्कीच. आणि आणखीन एक माहिती येते, जनकराजा उत्तन या नावाने जनकराजा उत्तन संघ उतरलाय आणि ऋतिक 11 डाकटी डानू असा नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. हा फटका केलाय अगदी श्वास रोखून दिला होता, लांबून खेचलाय, लांब मारलाय, चेंडू बॉल लाईनच्या बाहेर, षटकार. खरं तर बॅटरने यावेळेला बॉलरला फसवलं. हुलकावणी दिली, अगोदर ऑफ स्टंपवर क्रॉस झाला, नंतर पुन्हा मागे आला. त्यामुळे जो चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्याच दिशेने गेला आणि तिथे ताकद लावण्याकरता संधी मिळाली त्या बॅटर भावेशला आणि भावेशने षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येला पुढे नेऊन ठेवलं. 1 गडी बाद 9. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धाबा. अक्षित 11 टेंबिवली संघाला आणखीन चांगली जबरदस्त कामगिरी करावी लागेल. हा ओव्हरपिच बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. पुढे सरसावून या फटक्यामध्ये 2 गोष्टी दाखवल्या बॅटरनं. एक तर त्याचा क्लास दाखवला आणि फुल फेस ऑफ द बॅट खेळताना त्या बॅटचं स्टिकर दाखवलं बाबा, त्याच्यावरती लागलाय फुल फेस ऑफ द बॅट. अगदी डान्सिंग डाऊन द विकेट आलं आणि समोर खेळलाय, व्ही मध्ये खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जसा स्प्राइटवाला खेळाय बाबा, सीधी बात नो बकवास, सीधी बॅट, बिलकुल सीधी बल्ले से खेळा था बल्ले का पूरा चेहरा दिखाया. आणि या मॅचचा चेहरा मोहरा बदलला जाईल असा धावफलक मागच्या 2 चेंडूवरती आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 13 आहेत. जी आपण चर्चा करत होतो ना, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या रन झाल्या होत्या, कदाचित 34 धावा आल्या होत्या, त्या 34 धावांना मोमेंटम त्या बाजूला शिफ्ट झाला होता. तो या बाजूला खेचण्यासाठी अशा धावा पाहिजे होत्या. ते शेवटच्या 2 बॉलवरती 6-4 धावा धावफलकावरती 13. आणि कंपॅरिझन आपण बघू शकतो. अक्षित 11 टेंबिवली संघाची धावसंख्या ज्यावेळेस पहिले षटक संपलं ना तेव्हा होती 1 गडी बाद 7 आणि प्रत्युत्तरादाखल परी 11 सातपाटी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13. कुठेतरी हा जो फरक आहे तो जास्त दिसतोय आपल्याला. 5 धावसंख्येचा जो फरक आहे तो जास्त जाणवतो, 5 ते 6 धावसंख्येचा. आता बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतोय. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही उल्लेख केला, तिथे 7 होते, इथे 13 आहेत. या 7 आणि 13 काय सांगतात आपल्याला? भाई 13-7 चाहिए, 7-13 चाहिए, 13-7 चाहिए. एकमेकांची साथ पाहिजे. खेळाडूला 2 खेळाडूंना 2 फलंदाजांना एकमेकांची साथ पाहिजे. एका गोलंदाजाचा फिल्टरली साथ पाहिजे. हम साथ साथ आहे, त्याच्यापेक्षा हम एक
7 हे सांगणं गरजेचं आहे. पहिलं षटक संपलंय. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 43 करायचे आहेत. 24 बॉल 43 धावांची आवश्यकता. 2-4 4-3 उलटा पुलटावाला खेळ आहे थोडासा. दुसरं षटक हाताळण्यासाठी वेदांत. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिस्टाईम स्ट्रोक झाला होता. कबरच्या थोडंसे क्षेत्रक्षेप वाचून लांब चेंडू जाईल. पाठला केला जातो. एक धाव दुसरी धाव देखील पूर्ण केले. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. वेदांत आले दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. नेहमीच म्हणजे संदीपजी या टीमला तुम्ही जवळनं पाहिले. टेंबिवलीला वेदांत ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज येतोय. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी तो आलाय आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 15. बरेचसे प्रेक्षक राजा आलेत. काही मान्यवर मंडळी सुद्धा इथे बसून या मॅचला बघतायत. द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेब सुद्धा या स्पर्धेला बघतायत. आता हा चेंडू जास्त उसळी घेणारा होता. वरून मारायचा प्रयास. चेंडू बराच वेळा हवेत होता आणि त्याचा फायदा उचलताना बॅटरने लगेचच 2 धाव पळून पूर्ण केल्या होत्या. तिसरी धाव सुद्धा मिळेल असंच वाटतं आणि हे दृश्य आपल्याला दिसतं. या 3 धावा धावसंख्या 3 ने पुढे सरकली. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपळकावर. चर्चा आपण समाज कार्यकर्त्यांचे करत होतो आणि अशातच या 3 धावा घेतल्या. सोबतच TCPचे प्रोप्रायटर महेंद्रजी भगत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. ते सुद्धा क्रिकेट मॅचला बघतायत. समोरच्या स्टँडमध्ये आहेत. एन्जॉय करतायत. बावेचे पुणेकर साहेबांना सुद्धा आपण बघू शकता. तिथं समोर ते बसलेत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतोय. जसं तुम्ही उल्लेख केला अगदी क्रिकेटवरती अतुनात प्रेम असणारी ही सर्व व्यक्तिमत्व आहेत. उजव्या च्या बाहेरचा चेंडू होता. शेवटच्या क्षणी स्ट्रोक थोडासा चेक करावे की काय असा फटका खेळला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा आहेत ते 19. आणि क्रिकेट असं आहे ना म्हणजे आपण कुठूनही असता कुठेही जरी असला तरी आपोआप आपली पावलं येतात. आणि क्रिकेटवरती अतुनात प्रेम करणारी तिन्ही व्यक्तिमत्वाचा उल्लेख तुम्ही केला होता ना. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. एन्जॉय घेतात. प्रेक्षक आनंद घेत आहेत. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 1 गडी बाद 19. 1 गडी बाद 19. काहीतरी चर्चा त्या विकेटच्या मध्यभागी होते या 2 बॅटरची. उजव्या बाजूला रामचंद्र पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालं. ते सुद्धा या स्पर्धेला पाहण्याकरता उपस्थित झालेत. आता गोलंदाज तयार. वेदांत. हो चांगला बॉल. गुड लेंथ क्षेत्र हे सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्र असतं आणि सर्वात चांगलं जिथे तुम्ही बॅटरला बीट करू शकताय. धावा रोखू शकतायत आणि तोच चेंडू टाकलाय यावेळेला गोलंदाजाने आणि बॅटरला बीट केलंय. डॉट बॉल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बॅटरला बीट करणं डॉट बॉल समीकरण बिघडू शकतं. ते थोडंसं इक्वेशन आहे ना ते इक्वेशन हलवू शकतं अशा डॉट बॉलनं. पुन्हा एकदा प्ले अँड मिस स्विंग अँड मिस. बॅट स्विंग होते पण चेंडूच्या रेषेत येत नाहीत. बॉलच्या रेषेत येत नाहीत. रेषेला लाईनला मिस केलं गेलंय बघा. लाईनला तुम्ही मिस केलं आणि काय गोलंदाजी करतोय गोलंदाज वेदांत. म्हणजे वेदांतने मागचे 2 चेंडू दबाव टाकणारे टाकलेत. फुलटॉस बॉल चुकीचा चेंडू होता आणि फायदा बॅटरला होऊ शकतो इथे असं वाटतंय. स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. अंतिम क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतील या दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 56 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना परी 11 सातपाटी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 21. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 35 ची गरज. थँक्यू. कंपॅरिझन बघा 2 षटकं संपली होती. अक्षय देवले आणि टेंबिवलीचा संघ होता. 1 गडी बाद 14 आणि परी 11 सातपाटी आहे 1 गडी बाद 21. टेंबिवलीच्या संघानं 3 षटकामध्ये 21 धावा केल्या होत्या आणि आता सातपाटीच्या संघानं 2 षटकामध्ये 18 बॉल आणि 18 चेंडूमध्ये करायच्या त्या 35 धावा करायची आहेत. आणि आपण ज्यावेळेला शालेय जीवनामध्ये होतो ना त्यावेळेला 35 मार्क भेटले का बाबा पास व्हायचो काठावर पास. पण इथे जर 35 धावा केल्या तर तुम्ही फुल पास होणार आहेत. 18 बॉल 35 आहेत पण पसंतीस पडणारी धावसंख्या दोघांची आहेत. मॅच 50-50 वाला मुकाबला आहे. यस मॅच तर रंगतदार होईल असं वाटतं. हो रायझिंग सरप्राइझिंग. आणि बॅटरने सुद्धा सरप्राईज केलं कारण त्याचं नियंत्रण त्याने गमावलं आणि बॅट यष्ट्यांवर आदळली गेली. विकेट डाऊन.
तुकाराम सर इथे स्वयंचलित बाद झालेत म्हणजेच काय तर हिट विकेट. म्हणजे असं म्हणावं लागेल की 10 प्रकारे फलंदाज बाद होतो, अगदी 10 प्रकारे. पण सगळ्यात न आवडणारा हा प्रकार आहे बॅट्समनला, कधीच आवडत नाही. तो बोल्ड होऊ दे, तो स्टम्पिंग होऊ दे, तो कसाही होऊ दे, पण असा बाद होला ना, जे कंट्रोल सुटलं होतं, हा हुक केला होता, पण बॅट जेव्हा पूर्ण फटका खेळला, बॅट फ्लो जो आला ना, त्याच्यानंतर स्टम्पवरती जाऊन ती बॅट आदळली. हा एकच प्रकार असा आहे ना, ज्यावेळेला कोणाला आवडत नाही अशा पद्धतीने बाद होणं, आणि तो बाद झाला आहे. प्रतीक पाटील आले आणि आता प्रतीक पाटीलनं असा विकेट मिळवलाय की त्यांना त्याचं हास्य त्याच्या चेहऱ्यावरती देखील आले. आणि yes, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सचिन तेंडुलकर सरांची एक आठवण सांगू शकतो. साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध ते हिट विकेट स्वरूपात बाद होणारे पहिले भारतीय खेळाडू बनले होते. इथं सुद्धा आता हिट विकेट स्वरूपात बाद होणारा एक खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या सध्या 2 गडी बाद 21. आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये जिंकण्याकरता 35 धावांची गरज आहे. 17 चेंडू 35ची आवश्यकता. दिशांत मात्रे नवीन फलंदाज मैदानावरती आले. आता एक अपन सुशांतचा खेळ पाहिलाय, सुशांत मुकादमचा खेळ पाहिला. हा दिशांत आहे भाई. जैसी बल्लेबाजी सुशांत ने की ना, वैसी बल्लेबाजी आपको दिशांत कर रही है, दिखानी है, दम कम दिखाना है आपको. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, पंच काय इशारा करता, स्क्वेअर लेगवरनं इशारा होता की डोक्याच्या वरून पार झालाय, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा झालाय का? व्हाईट बॉल आहे, पण बॅटिंगनं रिव्ह्यू घेतलाय. DRS ची मागणी केलं बॅटिंग करणाऱ्या टीम विरुद्ध गोलंदाजी करणाऱ्या टीमने, म्हणजेच प्रतीकने हा DRS घेतलाय. प्रतीक पाटील बाटे या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, टार्झन ऑफ टेंबिवली असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. बायकर मॅन, मला वाटते 11 ते 12 बाईक त्या खेळाडूच्या नावावर आहेत. असा हा चांगला खेळाडू, नेहमीच चांगला स्वभाव राहिलाय त्या खेळाडूचा. प्रत्येकाला मान सन्मान तो देत असतो. स्वतः कधीच मी मोठा आहे असं म्हणत नाही, आणि हे गुण तुमच्यामध्ये असलं पाहिजे. प्रत्यक्षात कर्तृत्व तुमचं दाखवा, कारण लोक तुमचं कर्तृत्व बघायला येत असतात, तुम्हाला ऐकायला येत नसतात. नाही, तुम्ही चांगला उल्लेख केला, कारण क्रिकेटचा खेळ आहे ना, त्या क्रिकेटचा तुम्ही मान राखाल ना, तर क्रिकेट तुम्हाला सन्मान देणार आहे. दॅट्स फेअर डिलिव्हरी, परंतु एक वॉर्निंग जाईल गोलंदाजाला. रिव्ह्यू सक्सेसफुल. योग्य वेळेला रिव्ह्यू घेणं तेही गरजेचं, आणि तेच केलं होतं. पंचांनी पाहिलं आणि त्यांनी डिसिजन दिलाय. अजून एक आकोटप्याचा चेंडू होता, पंचांचं बोट वर गेले, याचा अर्थ बॅटला स्पर्श झालाय आणि कॉट बिहाइंडचा अजून एक फलंदाज बाद. हा रिप्ले आपण बघूया. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. हा खेळाडू जर आपण बघितलं तर क्रिकेटच्या मैदानावर इनक्रेडिबल, अविश्वासने खेळी साकारत असतोय, आणि म्हणूनच त्याच्या गोलंदाजीमध्ये एक शब्द बनलाय, वाव, WO. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे, जसं तुम्ही वावचा उल्लेख केला ना, अशाच गोलंदाजीमुळे रंगणार दुसरा डाव, आणि हा गोलंदाज खाऊन जाणार आपला भाव. ह्याकडे वावचा उल्लेख तुम्ही चांगला केला होता, आणि रंगलाय मॅचचा दुसरा डाव. 15 चेंडूमध्ये 35 धावा करायचे आहेत, आणि बॅटिंगला आलाय. मागच्या काही वर्षामध्ये केलेली प्रगती वीरेंद्र बाबरे अर्थात वीरूनं पाहिलेली आहेत. आता सातपाडीची टीम सांगत होते जय वीरू येतील, जय माहिती नाही, पण वीरू मैदानावरती आलाय. वीरू मैदानावरती आलाय, स्ट्रायकर याला तो सज्ज होतोय. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केला होता चेंडूला. आता 2 असे फलंदाज एकमेकांसमोर आहेत ना, 2 म्हणजे एका बाजूला प्रतीक पाटील, समोर वीरेंद्र बाबरे. तसं आकाशामध्ये 2 काळे ढग येतात ना, त्यावेळेला आवाज येतो, 2 बादल टकरायते तो विस्फोट होत आहे. आता 2 महत्वाचे खेळाडू एकमेकांसमोर आहे. दॅट्स अ बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच सध्या चाललाय. अगदी बरोबर, चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. आता ह्या चेंडूवर काय असेल, हा 5वा बॉल सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडू ऑन साईडला कॉ कॉर्नर क्षेत्रामध्ये वळतोय. क्षेत्ररक्षक तेज गतीने पुढे येत आहे, थ्रो करतात, आणि इथे धावबाची संधी गमावली प्रत्येकाने. डोळ्यावर दोन्ही हात आलेत, कारण माझ्याकडून ही चूक झाली. माझा नेम कुठे चुकलाय. 2 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 3 गडी बाद 23, 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
आणि जसा तुम्ही उल्लेख केला की असा नाही माझ्या हातून कसा चुकू शकतो, कारण फार लहानपणी आपण एक गेम खेळायचो लगोरीवाला, तसा हा लगोरी नेम होता. समोर 3 स्टंप होत्या, त्याच्यावरती हिट नाही झालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला केलाय, मिड ऑफला फील्ड करतील, एक धावे चेंडूवरती पूर्ण केलेत. स्ट्राईक आपल्याकडे राखायचा आहे तो वीरेंद्रला. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 24. 12 चेंडूचा खेळ आहे, 32 धावांची आवश्यकता आहे. कंपॅरिझन जर केलं तर 3 षटकामध्ये त्या साईडला 21 होत्या, या साईडला 24 आहेत. मॅच अजूनही आहे, कहाणी आहे. 12 बॉल आणि 32. 12 चेंडूमध्ये 32ची आवश्यकता. 16च्या सरासरीने पुढे वाटचाल करायची आहे. प्रेक्षकाने असा अंदाज जो बांधला होता की सातपाटी संघ सहजगत्या या मॅचला जिंकेल, परंतु गोलंदाज प्रतीक पाटीलने आपल्या टीमला वापसी करून दिलंय. जो प्रभाव टाकलाय ना या 3ऱ्या षटकामध्ये, इम्पॅक्ट फुल असं हे षटक राहिलंय प्रतीक पाटीलचं. आणि बघा आयोजकाकडनं महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. वेळ जास्त वाया जातोय. पंचांनी सांगितलं, पंच देखील तिथे आहेत, तेही सांगतील, कारण टायमर त्यानंतर सेट करावं की काय याचाही विचार केला जाणार आहे. त्याकरता वेळ जास्त वाया जातोय, टाईम जास्त जातोय या मॅचकडे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आता चर्चा होत असेल ती प्रसाद खोत हे सुद्धा कुठेतरी काहीतरी चर्चा करत असेल, जे टेंबिवली संघाविरुद्ध संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. परी 11 सातपाटीचे संघ मालक म्हणून, आणि अक्षित 11 टेंबिवली म्हटलं तर निलेश दादा चव्हाण हे सुद्धा चर्चा करत असतील की काय चांगला परफॉर्मन्स दिलाय आमच्या पठ्ठ्याने. बघा जसा तुम्ही उल्लेख केला, चर्चेचा उल्लेख केला, चर्चा जरूर करा. टेंबिवलीची टीम सध्या मोमेंटम कोणाच्या बाजूने आहे तोही लक्षात घ्या भाई, नाही तर असं काय होणार माहिती का, चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. चर्चा योग्य वेळेला होणं तेही गरजेचं आहे, नाही तर कम खर्चा भरपूर चर्चा आपण ऐकल्या आहेत. चर्चा योग्य वेळेला येणं तेही गरजेचं आहे, पण मोमेंटमला पकडून ठेवणं तेही आवश्यक आहेत. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पण प्रणीत सलामीला आलेला बॅटर आहे, त्याची आता जबाबदारी वाढलेली आहे. वीरेंद्र बाबरे आणि प्रणीत हे दोन्ही बॅटर आता जबाबदारी उचलतील काय. 12 मध्ये 32ची आवश्यकता, 16 पेक्षाही जास्त सरासरी या ठिकाणी पाहायला मिळतं. जसं तुम्ही उल्लेख केला, जबाबदारीचा उल्लेख केला भाई, जिम्मेदारी एक बार ले लो. जिम्मेदारी वो टॉनिक है ना, तो एक बार लो तो उम्रभर थकान नाही महसूस होती. एकदा का ते घेतलं मग थकायचं नाहीये, रुसायचं नाहीये, किंबहुना थकण्याचा आणि रुसण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. 12 चेंडू 32 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय. वेदांत मागचं षटक महत्वाचं त्यानं हाताळलं होतं, तो सज्ज होतोय. स्ट्रायकरला वीरेंद्र बाबरे, विरू स्ट्रायकरला आहेत. पहिला चेंडू अपील झालं पंचांचं बोर्डवर. पहिल्या चेंडूवरती वेदांतला मिळालं यश, आणि पहिल्या चेंडूवरती विरू डिपार्स. आता मात्र थोडीशा हालचाली ह्या वाढल्या जात आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या, कारण वीरेंद्र बाबरे बाद झालाय आणि बघू शकतात की पंचांचा इशारा येण्याआधीच बॅटर लगेचच तिथे वळताना दिसले. त्यांना ठाऊक होतं की बॅटचा स्पर्श झालाय, त्याने बघितलं सुद्धा नव्हतं पंचांकडे. ही विकेट महत्त्वपूर्ण विकेट होती. याचबरोबर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धावफळकावर आहे 24 धावा, 24. 4 गडी बाद 24, 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 32 धावा पाहिजेत. उर्वरित 11 बॉलमध्ये 11 बॉल आणि 32ची आवश्यकता. करावं लागेल, लढावं लागेल. सध्या संघाचा प्रमुख अस्त्र या ठिकाणी तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्गावर वेदांत, कारण वेदांतवर जबाबदारी आहे 2 षटकांची. याआधी वेदांतने दुसरं षटक टाकलं, त्यावेळेस सुद्धा चांगला प्रभाव, विकेट त्याला मिळाली नव्हती. आता 4थ्या षटकामधील पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली, सफलता मिळालंय, आत्मविश्वास वाढलाय. स्ट्रायकिंगकडे डावकुऱ्या हाताचा बॅटर तयार. रन बनवेल का आपल्या टीम करता रन. सरळ बॅटने खेळलं जाते खबरच्या दिशेने. आता हा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या जवळ. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 2 धावा मिळत आहेत. 2 धाब्यांच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 26. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 10 मध्ये 30. बघा कंपॅरिझन पाहिलं ना तर 3.2 षटकांचा खेळ झाला होता ना, त्यावेळेला टेंबिवलीचा संघ होता 4 गडी बाद 29 आणि परी 11 सातपाटी 4 गडी बाद 26. कहाणी बरोबर आहे.
अजून काही नाहीये. त्यांनी शेवटच्या 10 चेंडूवरती जर 26 धावा केल्यात तर 10 चेंडूवरती 30 तुम्हाला करायचे आहेत. बघा इतकं म्हणजे क्रिकेट इतकं सोपं नाही आहे, पण ते करू शकतात, तुम्ही करू शकतात. त्यांना जमतंय तर तुम्हालाही जमायला हवं. तसा खेळ तुम्हालाही करायचा आहे. स्ट्रायकरला करण फुल टॉस बॉल मिस केलं चेंडूला कबरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू चाललाय जोपर्यंत डिपोने क्षेत्ररक्षक येतील. थांबवले प्रणितने सांगितले बाबा थांब, एकदा संधी मला मिळू दे, एकदा चान्स मला मिळू दे, मी आपला खेळ दाखवेल. 9 चेंडूचा खेळ आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. वेदांना चांगले षटक हाताळले. 3 बॉल 3 चेंडू चांगले त्याला हाताळायचे आहेत आणि बॅट्समनला 3 मध्ये किमान 2 मोठे फटके खेळायचे आहेत. म्हणजे सामना अजूनही समान आहे असं आपण म्हणू शकतो. एक मोठा फटका जर आला ना तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या हालचाली वाढतील. 9 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंगकडे बॅटर तयार. सध्या बॅटर आहे तो प्रणित. सलामीला आलेला बॅटर आहे. मोठा फटका अजूनही त्याच्या बॅटमधून आलेला दिसत नाही. कोळवटामध्ये चेंडू होता. अपील जोरदार केलंय पंचांनी. अपील फटानून लावलंय आणि या वेळेला आता पंचांचा बोट आकाशाकडे. इम्पॅक्ट इन लाईन म्हणजेच परत झापा लागतं बॅटरला. आधी पंचाने इशारा दिला नव्हता, मात्र नंतर व्यवस्थित पाहणी केली आणि योग्य निर्णय त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलाय. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. रिप्ले पाहिला तर कधीच लक्षात येईल. बघा वेदांना काय मिश्रण केले. हा क्विकर ऑन होता आणि जसा हिट झाला ना बघा अगदी बरोबर विदिन लाईन, म्हणजे कदाचित पुढे जाऊन तो ऑफस्टमवरती हिट होऊ शकला असता. याच कारणास्तव पंचांनी थोडासा वेळ घेतला. कर्षपोलेहून उद्देशाच्या बाहेर गेलं होतं आणि योग्य निर्णय पंचांचा इथे पाहायला मिळतोय. 5वा फलंदाज बाद झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. वेदांना केलेलं मिश्रण दाखवली, व्हरायटी दाखवलेली, आपली क्वालिटी विथ क्वांटिटी ही वेदांना दाखवलेली आहेत आणि 2 विकेट आतापर्यंत त्याने प्राप्त केले आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, 4थ्या चेंडूवरती विकेट. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहेत. 8 मध्ये करायचे ते 29. 29 धावा अजूनही करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. मयूर एका बाजूला, मयूर दुसऱ्या बाजूला करण आणि मयूर अशी जोडी मैदानावरती आहेत. शेवटच्या या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाचा खेळ सध्या चालू आहे. मॅचमध्ये परतायचा, मॅचमध्ये यायचं तर षटका ठोकायचा. मी म्हटलं ना वेदांत मिश्रण करतोय, व्हरायटी दाखवतोय. मागे काही चेंडू त्यांना बोटं फिरवली होती ना, आई बघा बोटं फिरवली अलगद. लेफ्ट आर्मरचा नॅचरल अँगल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, 7 चेंडू 29 धावा. 7 मध्ये 29 ची आवश्यकता. ओव्हरपिच बॉल होता. ऑन साईडला खेळून काढला जातोय. लेग स्टंपच्या दिशेनेच वळणारा चेंडू होता आणि अगदी योग्य पद्धतीने खेळून काढला बॅटरने. परंतु आता इथून जमिनीवरून प्रवास करून चालणार नाही. हवाई यात्रा करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण स्थिती अशी निर्माण झालंय 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 28. परी 11 सातपटी टीमची धावसंख्या 28 झालीत. आता 6 बॉल 28 ची आवश्यकता. थँक्यू. सध्या जर स्क्रीनवरती पाहिलं तर 6 बॉल 28 दिसतात, पण मागे थोडंसं आपण गेलं ना, पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 21 रन केल्या होत्या आणि मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त 7 धावा केल्यात. मॅच तिथून थोडंसं बदललाय. त्या प्रतीक पाटीलचं षटक तिथून बदललेला मॅच, त्यानंतर वेदांना दिलेली त्याला 7, या 2 षटकामध्ये मॅच बदललाय. आणि आता तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला होता, इनक्रेडिबल. आता ते अशक्य पाय आव्हान समोर उभं टाकले. आणि खरं तर भावेश पवार आणि प्रतीक पाटील हे 2 असे खेळाडू मी बघितलेत आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. जर ते बॅटिंगमध्ये चालले नाही ना तर बॉलिंगमध्ये नक्कीच चालतात. अनेक स्पर्धा तुम्ही बघा त्यांच्या. फलंदाजी विस्फोटक करत असतात. जर फलंदाजी चालली नाही तर गोलंदाजी नक्कीच त्यांची चालत असतं. इथे 6 मध्ये 28 पाहिजे. याआधी या मॅचमध्ये वापसी करून देणारा खेळाडू म्हणजेच प्रतीक पाटील, याला आपण पाहिलं. जसं तुम्ही उल्लेख केला की कॉन्ट्रीब्युशन कसंही देतात, विथ द बॉल, विथ द बॅट, आणि बॅटनं नाही द्यायला तर बॉलनं. पहिला चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज आले म्हणून इशाने त्याने रिप्लाय झेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद.
थँक्यू. बघा रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल पहिला चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेरच्या अगेन्स्ट द टर्नच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर झेल टिपला गेला स्वतःच्या गोलंदाजीवरती एक चांगला झेल टिपला. पहिल्या चेंडूवरती यश लाभले ते गोलंदाजाला आणि कहाणी आता 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय भावेश म्हात्रे. 5 मध्ये 28ची आवश्यकता. 6 गडी बाद 28 धाबा. पुन्हा पूर्णतः पलटवार केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. सुरुवातीला प्रेक्षकाने असा अंदाज बांधला होता की 56 धाबा सहजगत्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातील, परंतु तसं काही न घडता चांगली गोलंदाजी टिचून मारा गोलंदाजाचा पाहायला मिळाला. आता 5 मध्ये 28ची गरज आहे. षटकार खेचावे लागतील बॅटरला. भावेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 6 गडी बाद 28 दैना अवस्था केलं. चांगला मॅच बनेल अशी अपेक्षा होते आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. क्षेत्ररक्षक दूरवर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. एक्स्ट्रा कबर ऑर्थोडॉक्स लांगॉन. ओहो चांगला वळणदार चेंडू बघायला मिळाला. कोळात टाकला होता. थोडासा टर्न घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. हा डॉट बॉल. 4 मध्ये 28ची गरज. जसं तुम्ही प्रतीक पाटीलचा उल्लेख केला भावेशचा उल्लेख केला पण आता मोनिश देखील आपला डबल रोल करतोय. बॅटिंग मधला रोल झालाय आता बॉलिंग मधला डबल रोल आहे. म्हणजे फार पूर्वी जे वेळेला चित्रपट असायचे ना त्यावेळेला अमिताभ बच्चन असेल त्यानंतर बंद असतील 2-2 असायचे. एकाच पिक्चरमध्ये डबल रोल असायचा. एकाच हिरोचे 2 रोल असायचे. जरा वेळ जास्त जातोय फक्त टाईम जास्त जाऊन देऊ नका. आयोजक आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतात वेळ जास्त जाऊन देऊ नका. तर आजचा शेड्यूल पूर्ण करायचा आहे त्याच्यामुळे त्यासाठी जितका वेळ आपल्या उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आज खेळ संपवायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला बॉल होता या वेळेला. सुशीटचा फटका खेळण्याचा इरादा होता बॅटरचा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. इथे काय घडलंय बघूया. एक चौथी धाव मिळेल काय. व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय म्हणजेच 1+1 या 2 धावा धावफळकावर अंकित होत आहेत. 2 धावांच्या मध्ये 3 धावसंख्येत होतोय बदल आणि धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 30. 3 मध्ये 26 पाहिजेत. 3 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांची आवश्यकता. पुढचा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. 2 तुल्यबल संघामधली लढाई पुढच्या सामन्यामध्ये बघणार आहेत. एक मीराबाईंचा संघ दाखल होईल तर एक धाकटी डहाणूचा संघ तो मैदानावरती दाखल होईल. 2 आयकॉनला आपण नेहमीच बघतोय जसा मॅकमेलन गोईन दुसऱ्या बाजूला प्रीतम बारी असे 2 खेळाडू एकमेकांसमोर झुंजतील. फटका खेळलाय हवे क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्यानं टिपलाय हा झेल. त्याच्यामुळे पुढचा बिग मॅच येणार आहे. थँक्यू. काही औपचारिकता फक्त या सामन्यातली बाकी कारण 2 चेंडूचा खेळ राहिला. 26 धावा मॅच लागली. दुसऱ्या षटकापर्यंत रोमांच होता. तिसऱ्या षटकामध्ये अटीतटीची लढत होईल असं वाटलं होतं. वेदांतेला येऊन पुन्हा एकदा जे कामगिरी केली आहे टेंबुलीसाठी आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी अगदी शेवटचा घाव ज्या खेळाडूनं घातला ज्यानं बॅटिंग करताना अप्रतिम फलंदाजी केली. सुरुवातीला विकेट गमावले ते अक्षित 11 टेंबुलीच्या संघानं. त्यानंतर आपल्या डावाचा डोलारा तुम्ही उल्लेख केला होता तारणार संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस मोनिश ठरला होता आणि आता हा सामना देखील मोनिश फिनिश करतोय आणि मोठ्या मार्जिननं 25 धावानं हा सामना जिंकलाय. अक्षित 11 टेंबुली संघ विजय होतोय. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. मॅच समरी बघा अक्षय 11 टेंबुलीच्या संघाने केल्या 55 धावा. त्याच्यामध्ये मोनिशची 21 धावांची खेळी अगदी महत्त्वपूर्ण ठरली. संकटाच्या वेळेला केलेल्या त्याने त्या धावा. मनीषची 8 धावा, रोहनच्या 8 धावा, 7 धावा सोहमच्या नावावरती होती.
त्यानंतर 2 विकेट विरीवच्या नावावरती, 1 विकेट अंशच्या नावावरती. अंश महागडा ठरला. एक प्रीतचं महागडं षटक. सुमितची चांगली गोलंदाजी. पाठला करताना स्टार्ट चांगला होता मध्ये, पण गाडी थोडीशी अडखळली. खास करून प्रतीक पाटीलचं ते षटक 2 विकेटचं 3 धावांचं, वेदांचं 2 विकेट महत्त्वाचे होते. आणि शेवटला मोनिशनं 2 विकेट घेतल्यात. या सामन्यातील सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, ओनली 1 कंटेंडर. त्याने मॅचला चांगलं फिनिश केले आणि आपल्या टीमला विजय देखील संपादित केले आहेत. तो खेळाडू ठरलाय. मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर मोनिश, ज्यानं धावाही केल्या आणि विकेट देखील घेतल्यात.